तर शिवसेना ठाकरे पक्षामधून फुटून बाहेर पडलेले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यामधील वाद आता शिगेला पोहोचलाय। खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहित गंभीर आरोप केले। संजय राऊतांनी पोलीस आयुक्तांना खासदार पाटील यांच्या घराची झाडाझडती घेण्याची विनंती केली आहे। खासदाराकडनं बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे। हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी असं राऊत यांनी म्हटलंय। दहशतवादी राष्ट्रविरोधी कृत्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना लगेच UAPA या कायद्याखाली अटक होणं गरजेचं आहे अशी देखील मागणी राऊत यांनी या पत्रामध्ये केली आहे। तर कुणाचंही घर बॉम्बने उडवू देणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे। तर संजय राऊतांनी या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। फुटलेले खासदार देशभरात घृणेचा विषय ठरलेत। या फुटीरतेविरुद्ध महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये तीव्र संताप आहे। मतदार ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत। मात्र ईशान्य मुंबईमधले खासदार संजय पाटील यांनी या आंदोलनकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे। माझ्या नादाला लागू नका, माझ्या विरोधात आंदोलन करण्याच्या आधी जीवाचा विमा काढून घ्या, मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन नाहीतर हॉस्पिटलात पाठवीन। धमकी देताना ते पुढे म्हणतात, मी याआधी 5 लोकांना ठार केलंय। ठार केलेले हे 5 लोक संजय पाटील यांनी त्यांना कधी का ठार केलं याचा तपास व्हावा। आरोपीनं स्वतःच कबुली दिल्याने त्यांच्या विरोधात तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा। माझ्या विरोधात कुणी आंदोलन केलं तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन असं ते म्हणतात। एका लोकप्रतिनिधीकडनं बॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे। हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले आहेत की त्यांना ते एखाद्या दहशतवादी टोळीकडनं मिळालेले आहेत याची देखील तत्काळ चौकशी होणं गरजेचं आहे। त्यासाठीच दहशतवाद विरोधी पथकाची मदत घेऊन त्यांच्या घराची झडती घेण्यात यावी आणि देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्यांच्यावर UAPA या कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी। ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन, म्हणजे ठार करेन। आणि माझ्या नादाला लागू नका, मी याआधी 5 लोक ठार केले। आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले, कधी ठार केले, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकव्हर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत। तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे। ते म्हण आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो। बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलेत का घरात ठेवायला, कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका, याची चौकशी व्हावी। आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल। आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती खुनी हल्ला झाला ते त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावरती आहे, लक्षात घ्या। कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये। आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील।